शाहूवाडी तालुक्यात आषाढी एकादशीचा उत्सव गुरुवारी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील विविध गावांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। मलकापूरमधील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मलकापूरमधील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। मंदिरात पूजा झाल्यानंतर आरती करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। मंदिर फुलांनी सजवलं होतं, तर मंदिर आणि शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह तसंच धार्मिक कार्यक्रम सुरू होते। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या हस्ते भाविकांना सुमारे 2000 राजगिरा लाडूंचं वाटप करण्यात आलं। तसंच भाविकांसाठी केळी, खिचडी, लाडू आणि उपवासाचे विविध पदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले। दरम्यान करंजोशी इथल्या राजर्षी शाहू करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 5 किलोमीटर पायी चालत विठ्ठलाच्या पालखीची दिंडी काढली। पालखीसमोर घोडा, वारकरी वेशातील विद्यार्थी तसंच राम, लक्ष्मण, भगवान शंकर, विठ्ठल रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। या आकर्षक देखाव्यानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। पालखी सोहळा मलकापुरातील विठ्ठल मंदिरात समाप्त करण्यात आला। राजर्षी शाहू अकॅडमीचे अध्यक्ष संजय लोकरे, सचिव अनिल अत्तरकर यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं। आषाढी एकादशी निमित्त शाहूवाडी तालुक्यातील गावागावात विठ्ठल नामाचा गजर घुमला। दिवसभर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्यानं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघाला।